हर हर महादेव मित्रांनो, आज आपण आलो संगमेश्वर महादेव मंदिर। हे मंदिर आहे तुळापूर येथे, पुणे इथून जवळच तुळापूर हे जे ठिकाण आहे, गाव आहे, त्या ठिकाणी हे महादेव मंदिर वसलेलं आहे। हे खूप जुन्या म्हणजे 16व्या शतकातील महादेव मंदिर इतकं जुनं आहे की, आणि ते बाजूलाच छत्रपती संभाजी राजेंची समाधी आहे। म्हणजे छत्रपती संभाजी राजे सुद्धा या ठिकाणी या महादेवाचे दर्शन घेत पूजा करत आणि त्यांची रक्षणही खूप वेळा या मंदिराचे केलेलं आहे। तुम्ही बघू शकता भव्य अशी दीपमाळ या ठिकाणी जुन्या दगडातील आहे। आणि तिथे समोरच एक महादेव मंदिर आहे की जे बघू शकता तुम्ही, खाली काळ्या दगडांमध्ये आहे, ते जुन्या पद्धतीने बांधकाम झाले, त्यावेळेस जे दगड असतात त्या पद्धतीने, आणि वरती फक्त कलर आता केलेले आहे, त्यामुळे ते थोडं नवं दिसते। आणि थोडीफार डेव्हलपमेंट आजूबाजूला तुम्ही बघू शकता नंतर झालेली आहे, जी काही फरची असेल किंवा झाडी वगैरे असेल हे सगळं नंतर केलेलं आहे। पण महादेव मंदिर जे शिवलिंग आहे मेन मुळात ते खूप म्हणजे जुन्या पद्धतीचे बघू शकता। छोटासा नंदी आहे, ती घंटा आहे महादेव शिवलिंगाच्या ज्या दारापाशी, तिथं मध्ये जर गेलो आपण तर एक छोटासा बैठक हॉल आहे, जो की तो सुद्धा म्हणजे असं पुरं म्हणजे जुन्या काळातील तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसेल की तुम्ही जुन्या काळातील म्हणजे कसं असेल। इथेच बाजूला बाहेरच एक दुसरे बाकी इतर देवतांचे पण मूर्ती आहेत, जसं की बघू शकता तुम्ही विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्ती आहे ते काळ्या पाषाणातील, जशी की पंढरपूरला आहे। इथे बाजूला जर बघितलं तर अखंड पाषाणातील एक गणेश मूर्ती आहे, ही बघा अखंड पाषाणातील, म्हणजे ही 16व्या शतकातीलच या मूर्ती आहेत। 16व्या शतकामधील संभाजीराजांच्या काळातील बघू शकता, जुन्या पद्धतीतील मंदिराचं हे काम केलेलं आहे त्यावेळेस 16व्या शतकातील लोकांनी, आपल्या हिंदू लोकांनी जे असेल त्यांनी। बघू आपण मध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेऊया। शिवलिंगाचे बघू शकता तुम्ही, शिवलिंग अतिशय प्राचीन, बघता क्षणी असं मन मोहून जाणारं, मनाला प्रसन्न करणारं असं शिवलिंग बघू शकता तुम्ही। जुन्या काळातील म्हणजे त्या पाषाणामध्ये जे शिवलिंग बनवलेलं असेल जे ते किती जुने आहे। आता बाहेरील मग परिसर बघायचं म्हटलं मंदिराचं तर बघा, मंदिर तर भव्य असं आहे, मोठं आहे, त्याच्या बाजूचा परिसरही देखील असा निसर्गरम्य आहे, बाजूला झाडे वगैरे आहेत। परिक्रमा सुद्धा जर करवची बघितली आपण, तुम्हाला दाखवतो परिक्रमा करताना अशा पद्धतीने झाडे लावलेली आहे। शांतता तर आहे, जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथे चिर शांतता असतेच, मनाला प्रसन्न असं आणि मनाला असं भावणारं महादेव मंदिर। चारी बाजूने अशी झाडीची लागवड आता केलेली आहे, बघू शकता तुम्ही वरती कशा प्रकारे मंदिराचा कळस वगैरे आहे। हे मंदिर म्हणजे भीमा, इंद्रायणी आणि भामा या तीन नद्यांच्या संगमावर हे मंदिर बनवलेलं आहे, म्हणजे वसलेलं आहे। बाजूलाच थोडंसं पलीकडे जर गेलं तर तिन्ही नदीचा संगम आहे। म्हणतात की इंद्रायणी आणि भीमा मिळून पुढे तीच नदी भामा बनून पुढे दुसऱ्या नदीला मिळते असं म्हणतात। आणि ते समोरच एक 100 मीटर अंतरही नसेल, 50 मीटर अंतरावर छत्रपती संभाजीराजांचे समाधी मंदिर आहे, ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती आपल्या हिंदू धर्मासाठी दिलेली आहे। हर हर महादेव मित्रांनो।